रामकृष्ण हरी मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय. आज सकाळी चालले होते कॉलेजला जाताना माझी बसमध्ये माझी एक मैत्रीण भेटली. तिच्यासोबत थोडासा फोटोशूट वगैरे केला आणि थोडीशी मस्ती केली आणि मी फुलांसोबत जरा ॲस्थेटिक फोटो काढले. तुम्हाला सगळ्यांना वाटेल की हा अभ्यास करायला जात नाही, फक्त फोटोग्राफीसाठी जातात. म्हणजे असं काही नाही आहे. आम्हाला कॉलेजमध्ये फोन अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही वर्गामध्ये फोन यूज करत नाही. कॉलेज सुटल्यानंतर घरी आले तर म्हटलं बघूया जांभळं काढायला कोण चढल्यावरती. तर आमच्या अक्का जांभळं काढायला चढल्या होत्या वरती. म्हटलं नंतर जरा जांभळं खावी थोडीशी. जांभळ्यांचा सीझन गेला आता, पण तरी पण जांभळं बघा किती मस्त आहेत. झाडावरची काढलेली जांभळं खूप सुंदर लागतात खायला ना. त्याच्यानंतर संध्याकाळचं जरा आमच्या मांजरीसोबत मस्ती केली. मांजरीचं पिल्लू बघा किती क्यूट आहे. कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा. तीच जरा मस्ती करत, त्याच्यामुळे म्हटलं जरा बघूया. मांजरी आवडतात नक्की कमेंटमध्ये सांगा. थोडंसं मांजरींसोबत मग फोटो वगैरे काढले, व्हिडिओ वगैरे काढले मांजरींचे. आणि त्याच्यानंतर बघा कशा बसल्या दोघीच्या दोन्ही. मांजरीची आई अशी बघते की जसं की आत्ता मला मारेल ती. त्याच्यानंतर म्हटलं जरा भूक लागली आता, त्याच्यामुळे म्हटलं आता मॅगी बनवूया. हां, पण सगळ्यांना एक वॉर्निंग आहे की मॅगी तीच खा ज्याच्यावरती कॅलिफोर्नियाचा टॅग नसेल. म्हणजे कॅन्सरचा धोका वाढल्यामुळे आता काही मॅगी बंद झालेल्या आहेत, पण सगळ्यांनी नक्की चेक करून घ्या. तर मिरच्या वगैरे कापल्या आणि हळद वगैरे टाकली. गॅस वगैरे चालू केल्यानंतर हे बघा, तुम्ही बोलाल की ही एकटी एवढे खाते का? खात नाही. माझ्या घरात अजून माझे 3 लहान भावंड आहेत, त्यांच्यासाठी पण केली होती मॅगी. म्हणून म्हटलं आता मॅगी बनवूनच टाकूया आपण. मसाले वगैरे टाकले, मीठ वगैरे टाकलं आणि बघा सुंदर अशी मॅगी बनवलेली. काय करणार, भूक लागली म्हटलं होतं आपल्या हाताने बनवून खावं लागतं आता. एवढं छान बनवले म्हटलं होते, कोणाला तरी टेस्ट करायला द्यायला नको, म्हणून बाळीला पहिलं मी टेस्ट करायला द्यायला. बाळीला खूप आवडली मॅगी. त्याच्यानंतर म्हटलं की जरा आता बाहेरचा नजारा बघूया. आभाळ पडलं होतं, पूर्ण रात्र नाही झाली आहे, आभाळ पडलं होतं फक्त. सुंदर असं वातावरण वाटत होतं, थंड असं वातावरण झालं होतं. गावाकडची मज्जाच काहीतरी वेगळी असते, हो की नाही. शहरातल्या लोकांनी नक्कीच गावाला येऊन 1-2 दिवस तरी राहावा, त्यांनाही सुंदर वाटेल. शांततेसाठी माणसांनी यावंच इथे, मन शांत होतं. आम्ही नेहमी भेटत नाही मला सूर्यास्त बघायला, कारण मी कॉलेजवरूनच 6 वाजता येते, त्याच्यामुळे सूर्यास्त नाही भेटत मला बघायला. आज घरी होते, लवकर आली होती आज, त्याच्यामुळे म्हटलं बघूया आज सूर्यास्त. कोणी असं सूर्य मावळताना पाहिलेला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा मला.